आता कालचा आपला व्हिसल ब्लोअर ऍक्टचा विषय होता. व्हिसल ब्लोअर ऍक्ट 50,000 इथे मग काल झालेला विषय कायदा आहे. कायद्याचा जो कायदा आहे तो त्या कायद्याचा ह्याच्यानुसार महाराष्ट्र शासनानं सुद्धा गृह विभागानं काढलेला आहे. 4 जानेवारी 2018 परिपत्रक आहे. 4 जानेवारी 2018. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलंय ज्या ज्या व्हिसल ब्लोअर ऍक्टिव्हिस्टला सुरक्षा पाहिजे त्यांच्यासाठी पोलीस संरक्षण करण्यासाठी पोलीस आयुक्त स्तरावर म्हणजे सीपीच्या लेवलवर पोलीस आयुक्त किंवा सहपोलीस आयुक्त हे अध्यक्ष राहतील. कमिटी आहे त्याच्यात. अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त विशेष शाखा आहे सदस्य सचिव असतील म्हणजे एलसीबी म्हणतो ना आपण त्याला. पोलीस सह आयुक्त अतिरिक्त पोलीस आयुक्त गुन्हे हे सदस्य असतील आणि पोलीस आयुक्त संबंधित परिमंडळाचे हे सदस्य असतील. जिल्हा स्तरावर कसं आहे एसपी अध्यक्ष असतील. मुख्यालयाचे होम उपाधीक्षक जे असतात होम म्हणतो आपण त्याला ते सदस्य असतील. नंतर पोलीस निरीक्षक संबंधित युनिटचे स्थानिक गुन्ह्याचे एलसीबीचे ते सदस्य सचिव असतील आणि पोलीस निरीक्षक हे सदस्य असतील जिल्हा विशेष शाखेचे हे सदस्य असतात. तर राज्यस्तरावर पण डीजी अतिरिक्त पोलीस महासंचालक नंतर आयुक्त गुप्तवार्ता महानिरीक्षक संबंधित परिक्षेत्र पोलीस आयुक्त प्रतिनिधी त्यांचा सदस्य विशेष पोलीस महानिरीक्षक आयजी व्हीआयपी साठीचा तर ते समिती आहे. त्या या समितीला काल 50,000चा इश्यू काय आहे तो मी तुम्हाला सांगतो. जर समजा आपल्याला गुन्हा केलाय जबाबदारीने बोलतोय गुन्हा केला मोठा पण माझ्या जीविताला धोका आहे. कार्यकर्ते तर गुन्हा करत नाही ते बोगस असते ते सोडून द्या. पण एखाद्या गुन्हेगारानं गुन्हा केलाय तरी सुद्धा त्याची जबाबदारी सुरक्षेची जबाबदारी शासनाची. त्याच्या जीवाला काय होऊ नये याची जबाबदारी सुद्धा तुमच्या अटकेत असताना त्याला जर काय झालं तर त्याची जबाबदारी सुद्धा शासनाची आहे. आपण तरी तर व्हिसल ब्लोअर ऍक्टिव्हिस्ट आहे. आपण भ्रष्टाचार बाहेर काढतोय त्याच्यामुळे आपण शासनाचं काम करतोय. हे काम शासनाच्या एजन्सीचं आहे आणि शासनाचं काम असताना आपण ते करतोय सहाय्य करतोय आपण शासनाला. जसं एसीबी मध्ये माणूस धरून देतोय अधिकारी तर ते माझं काम नाहीये पण सहकार्य करतोय शासनाला. तसंच इथं सुद्धा व्हिसल ब्लोअर ऍक्टिव्हिस्टचं काम काय पारदर्शक कारभार राहावा म्हणून तिथं जे काय गोंधळ चाललाय भ्रष्टाचाराचा तो बाहेर काढण्याचं काम मी करतोय. म्हणून मला दुश्मन भरपूर झाले म्हणून मला सुरक्षा द्यायची. लक्षात येते. त्याच्यामध्ये शुल्क कसं ठरलंय त्याचे काय फॉर्म्युले वगैरे आहे तर 50,000 सांगतो. एखाद्या व्यक्तीचं आयकर प्रपत्रानुसार म्हणजे आयकर भरलेला असेल तर त्याचे मासिक उत्पन्न 50,000पेक्षा कमी असेल तर त्याला सदर संरक्षण शुल्क लागू होणार नाही. 50,000पेक्षा दर महिन्याला मासिक उत्पन्न त्याचा असेल तर त्याला संरक्षण शुल्क जे काय 2,000 5,000 6,000 ज्या ज्या त्या सिच्युएशनच्या असेल तर ते त्या पुढचा मुद्दा कालचा विषय सिरियस झाला मग आम्ही एवढे पैसे भरायचे का. तिच्या आयकर प्रपत्रानुसार असलेल्या स्थूल उत्पन्नाच्या 15% अधिक नाही झालं पाहिजे. लक्षात येते. हे जे संरक्षण शुल्क आहे वर्षाचं संरक्षण शुल्क जर समजा 10 लाख रुपये झालं आणि ती मिळवतच 7 लाख रुपये असेल कसं करायचं बरोबर ना. त्यामुळे 15%पेक्षा अधिक शुल्क नाही झालं पाहिजे. हे मी नाही सांगत आहे शासन सांगतंय. त्यामुळे ही जी बाकीच्या फालतू काही करतात ना त्याला भांडायला ही कायदा अतिशय स्ट्रॉंग आहे. सरासरी वेतन श्रेणी ही ती त्यांनी काय क्रायटेरिया लावली ती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. कालचा इश्यू अजून एक झाला की संसद सदस्य विधान परिषद सदस्य ह्यांना सुरक्षा आहे ते त्यांना कुठं आणले होते गुन्हे दाखल होते काय होते काय तरी सुद्धा तुम्ही देता त्यांना 6 महिने गुन्हा दाखल झाला नाही म्हणून माझं सुरक्षा काढली काल ती आलती गेली त्यांनी सांगितलं. कायदे आहे. संसद विधानसभा विधान परिषद सदस्य यांना त्यांचे कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने जर पोलीस संरक्षण पुरवण्यात आले तर अशा प्रकारे त्यांना पोलीस संरक्षणासाठी संरक्षण शुल्क होणार नाही लागू होणार नाही. कधी त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावत असताना जर त्यांच्या कामकाजाच्या अनुषंगाने जर संरक्षण पुरवलं तर आणि तरच त्यांना संरक्षण शुल्क लागू होणार नाही तर प्रत्येकाने पैसे भरायचे. एक पण आमदार बसत नाही. मंत्री बसू शकतात का तर त्यांचे डिसिजन असतात परवानगी त्यामुळं आमदार खासदार आहेत बसत नाही. पण आम्ही भांडत नाही. मालक झोपलाय कुटुंबात चालू आहे. अधिकाऱ्यांच्या बाबतीत आता अधिकाऱ्यांना सुद्धा काही पोलीस उदाहरणार्थ मुंडे साहेब द्यायलाच पाहिजे.
तर कुणाला दुमत नाही, कारण त्या माणसानं प्रचंड रिस्क घेतलेले आहे. तर जर शासकीय निमशासकीय महामंडळाच्या सेवेत असलेले अधिकारी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना जर पोलीस संरक्षण पुरवण्यात आले तर अशा कर्मचारी अधिकाऱ्यांना सुद्धा पोलीस संरक्षणासाठी शुल्क, उदाहरणार्थ एखादं जर अतिक्रमण काढायचं असेल तर तिथं पोलीस संरक्षण दिलं जातं. एखादा अधिकारी असतो किंवा महानगरपालिकेचा गोरा खैरनार, तुम्हाला माहित असतं, सगळ्याला ऐकून असं गोरा खैरनार काढा, दाऊदच्या बिल्डिंग वाटले तर त्याला जीवाला धोका होता, कायमस्वरूपी त्याला जेल सुरक्षा होती. 2 मिनिटं बंद करा.